ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्याय। संजय उवाच तन्तता कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणं विषेदन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदन। मग संजयो मने रायाते ऐके तो पार्थते ते शोकाकुलरुदनाते करीत आसी ते कुळ देखोने समस्त स्नेहवपनले असे अद्भुत तिने द्रवले असे चित्त कवने परी जैसे लबन जळे जळंबले नाभ्रवाते हले तैसे सदीर परी विरमले हृदय तयाचे मनोनी कृपा कळिला दिसतसे अति कोमायिला जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पांडू कुमार महामोहे अति जर्जर ते कोणी श्री शारंगर काय बोले। श्री भगवान उवाच कुतस्त्वा कशमलमिदं विषमे शमीपस्थितम् अनार्यदुष्टमस्वर्य मकीर्तिर्करम अर्जुन। मने अर्जुनादी पायी हे उचित काये ठाये तू कवन हे काये करितासी तुझ सांगे काय झाले कवन उने आले करिता काय ठेले खेद काय सा तो अनुचिता चित्त निदिसे धीर कहिना संडिसे तुझेने नामे अपयशे दिशालंगिजे तू शोरबत्तींचा ठावो क्षेत्रिया माझी रावो तुझ्या लाटेपणाचा वो ती लोकी तुझा संग्रामी हर जयंतीला निवात कवचांचा ठावे फेडीला पबाडा तुवा केला गंधर्वासी पाहता तुझेने पाडे तिसे त्रिलोके थोकडे ऐसे पुरुषत्व चोकडे पारता तुझे तो की आजी येते सांडोन्या वीरवृत्ती ते अधोम कर्दना ते करिता हसी विचारी तू अर्जुनो के कारणे की जसे दिनो सांग पांध कार्य बानो ग्रासिला ते नातरे पवन मेघासी विहे की अमृतासी मरणाये पाहे पा इंधनाचे घेऊन जाये पावकाते की लवणीचे जळविरे संसर्गे काळकुट मरे सांगपा महापणी दरदुरे गिजे काही सिंहासी झोंबे कोला ऐसा पळते के झाला परी तो असाच केला अजेत म्हणून अजने अर्जुना जने चित्त देसिया हिना वेगी धीर करून या मना सावध होई सांडे मूर्खपण कुठे गे धनुष्यबाण संग्रामी कवना कारुण्य तुझे हा तू जाणता तर न विचारसी का आता सांगे झुंजा बेस देता उचित काही हे असते कीर्तेसे नाश आणि पारत्रिकास्य अपभ्रंश मनी जगन्यवास अर्जुना ते क्लब्यमास्मगम पार्थ नै तत्त्वयोपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप म्हणून शोक न करी तो पुरता धीर धरी हे स्वच्छता वीर्य पांडुकुमारा तुझ नवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनही तरी हित विचारी पा येणे संग्रामाचे ने अवसरे हित कृपाळपण उपकरे हे आता जे काय सोयरे झाले तुझ तो आधीच काय नेनसी की हे गोत्रजन ओळखसी वायाचे काय करेसी अतिशय आता आजीचे हे झुंज काही जन्मानवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाचे अति तरी आता काय झाले काय स्नेह उपनले हे निजे परी कुडे केले अर्जुना तुवा मोह धरले ऐसे होईल जे अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोक अंतरेल ही केसी हृदयाचे निलेपन येतने क्यासे नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी ऐस्तिने तो कृपावंत नाना पर्यासे सकवित हे ऐकूने पांडसुत काय बोले। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संके द्रोणञ्च मधुसूदन ईशुभे प्रतिवत्स्यामि पूजनावरिसूदन
देवा हे तुले वरी बोलावे न लगे अवधारी आधी तुझे विचारी संग्राम हे झुंजनवे प्रमाद येत प्रवर्तल्या दिसतसे बाद हा उघडलिंग भेद उडवला अम्मा देखे माता पितरी अर्जी जती सर्वस्वे तोष पाविवी जती ती पाटी केवी वदी जती आपुले आहती देवा संत वृंद नमस्कारी जे का घडी तरी पूजीजे हे वाचुनी किवे निंदे स्वयं वाचा ऐसे गोत्र गुरु आमचे पूजनी आम्हा नेमाचे मज भूत भीष्म द्रोणाचे वर्ततसे जया लागे मनी विरू आम्ही स्वप्नीश कोण धरू तया प्रत्यक्ष किवे करू घात देवा वरी जवळ हे जे आले येता गम्यांस येचे काय झाले जे यांच्या वद्याभ्यासिले मिरवजे आम्ही मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिला तेने उपकार काया भारीला वधी तया ते जेतीच्या कृपाला हे जे बर तेतीचे मने विविचार तरी काय मे भस्मासुर अर्जुन मने गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भुंक्तु भैष्म पीह लोके हत्वार्थ कामौस्त गुरुनि हैब पुंजय भोगांधुर्जिर प्रदेग्दान देवा समुद्र गंभीर ऐकीजे परी तो आहाच देखीजे परीक्षोभ मने निजे द्रोणाची या पार जे गगन वरी तया ये होईल मान परी आघात बले गहन हृदयांचे वरी अमृत ही बिटे के काळवसी वज्र हे पिटे परिम धर्म न लोटे बिकर विलाई स्नेहा लागे माये मनी पेती केर होये परी कृपा ते मूर्ता ये द्रोणी हा कारुण्याची आधी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन मने का येणे माने महंत वरी आम्हा लागे कृपावंत आता सांग पायेत घात चिंतू येईल ऐसे रणे वदावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मनाने आगवे जीवितेसी हे येणे माने दुर्धर जे याही उनी भोग सदर ते असतो येतवर भिक्षा मागता बली नात्री देश त्यागे जाये जे का गिरिकंदर सेविजे परिशस्त्रातना धरी जे यावरी देवा नवनीशिती शिरी वावरून यांच्या जिवारी भोग घेवसावी रुधिरे बुडाले जे ते काढूने काय की जती लिप्त केवी सेवी जती मजन हे उपत्ती याची लागी ऐसे अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्ण अवधारी परी ते मनानयेची मुरारी ऐकून या हे जाणून पार्थ व्याला मग पुनरपी बोलो लागला मने देव कया चित्त बोला दीतीची नैचैतदिद्म कदरन्नो अगरेयो यद्वा जेम यदि बानो जेयु यानेव हत्वान जे जे विषामस तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा यर्वे माझ्या चित्ती जे होते ते मे विवरुणी बोलल येते परिनिके काया परवते दे तुम्ही जाना पै विरोधयासे ऐकीजे या बोलीची प्राण सांडीजे तेत संग्राम व्याजे उभे आहाते आता येसे आते वदावे या भेरुनिया निघावे या दोहे माझे बरबे तिने नो आम्ही परपन्य दोषोपहता स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्त्यं शादिमां त्वं प्रपन्नम् अमाकाय उचित तेन पाहता स्फुरेत जे मोहिने चित्त व्याकुळ माझे तिमरा विरुद्ध जैसे दृष्टी तेज भ्रंशे मग पासेचा स्थान दिसे वस्तु जात देवा तैसे मद जाहाले जे मन हे भ्रांते घासिले आता का येता पुले नेने तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सका सर्वस्व आगवे आम्हासी तू गुरुबंधू पिता तुची आमचे इष्ट देवता तुची सदा रक्षिता पुदे आमुते तैसा शिष्या ते गुरु सर्वता नेण्या भेरू के सरिता ते सागरू तेजे केवे ना तरी अपत्या ते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसने जी ऐके कृष्णा तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुची एकासी आणि बोलली जरी न बानसी मागेल माझे तरी उचित काय आम्हा जे विवेचरणा धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगाता नाही प्रपश्यामि ममापनुद्धात यच्चोकमुच्चोषणमिंद्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्न वृद्धम्
राज्यम सुरानामपि चाधिपत्यम हे सकळ कुळ देखोनी ज शोकपणाला असे म्हणे तो तुझ्या वाक्या वाचून न जायाने की येत प्रत्युतला होईल हे महेंद्रपदे हे पावे जेल प्रिय मोहान भेटेल मानसिता जैसे सर्वता विजया हळली ते सुक्षेत्री जरी पेरिले तरी न दृढती संचले आवडी तैसे ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषध काही नोहे येत एक चोपे गाजाये परमामृत तैसे राजभोग समृद्धी उज्जीवन नोहे बुद्धी येत जेव्हा कृपा निधी कारण्य तुझे ऐसे अर्जुन तेत बोलिला तो सैनिक भ्रांती ग्रासिला मग पुनरपे व्यापिला रुमितीने ते मज पाहता वर्मी नोहे अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे सर्वमर्दय कल्लारी तेत कारण वेच्या वरी लागला म्हणून हरी भांजेची ना हे जाणून ऐसी प्रौढी तो दृष्टी सिगवेची विषपेडी तो धावया श्री हरी गारुडी पातला की तैस्या पंडुकमरा व्याकुळा मिरवतसे श्री कृष्ण जवळा तो कृपावश्या रक्षेला म्हणून येतो पारतो महपणे रस्तो म्या म्हणे तला येतो जाणून या मग देखात येत पालगुणू येतला असे भ्रांती कळून तैसा घनपडे मानवाच्या दिजे तया परीत धनुधर झाला से दुःखे जर्जर तैसा ग्रीष्मे काही गिरीवर मनवला का मिरुणी सहजे सुनीळ कृपामृते सुज तोला श्री गोपाळ महामेघ तेत सुदर्शनांची द्विती त्याची विद्युलता झळकती गंभीर वाचा ते ऐते गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल त्याने अर्जुनाचे निवेल मग नवी वरडे फुटेल वन्मेषाची ते कथा ऐका मनाचे अनारुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप अयोत्स्येते गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूव ऐसे संजय से सांगत मने राया तो पार्थ पुनरपी शोकाकुळित काय बोली ऐके सकदे बोले से कृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वतान झुंजे ते भ्रमवसेने ऐसे एकया बोलिला मग मौन धरून ठेला तेत श्रीकृष्ण विस्मय पावला देखोनी तया ते तमुवाच ऋषिकेश प्रसन्नीव भारत ऋषीनयोरुभयोर्मध्ये विषेदंतमिदं वच मग आपला चित्ते म्हणे इथ हे काय आदरले येणे अर्जुना सर्वता काय नेने काय की जे हव म्हणजे आता कवणी परी कैसीने धीर स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमाने का ना तरी असत्य देखुने व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सुचे निरवधी निदानीची तैसे विवृत असे अनंत तया दुही सैन्य आत जया परे पार्थ भ्रांती सांडी ते कारण मनी धरले मग सरोष बोलो आदरिले तैसे मातीच्या कोपी थेकोले स्नेहाती या औषधाच्या कडवटपणे जैसे अमृताची पुरवणे ते आचरण दिसे परे गुणे प्रगट होय तैसे वरी वरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे ती वाक्य ऋषिकेश बोला दरिली श्री भगवान वाच अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश वासजे गता सुनगता संश नानुशोचंती पंडिता मग अर्जुना ते मनीतले आम्याजे नवल देखिले जे तवा येता धरले माझारीची तो जाणता तरी मन भिसे परिने निबितेन संडेसे आणि शिकव मनोतरे बोलसे बहुसाल निते जात्यांदा लागे पिसे मग ते सेरा धावे तैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे तो आपण पेपरी नेनसी पर्या करवा ते सुचू पाहसे हा बहु विस्मयामासे पुढत पुढते तरी सांग अर्जुना तुझ पासून स्थिती या त्रिभुवना की अनादि विश्वरचना लटके काही येत समर्थे काथी तयापासून भूती होती तरी हे वायाचे काय बोलते जगा माझी हो का संप्रदाय से जहाले जे हे जन्म मृत्यूत्वा सृजिले आणि नाश पावे नाशिले तुझिने काही तू भ्रमले पण अहंकृती यासे घातन धरसे चित्ते तरी सांगे काय होते चिरंतन की तू एक बदिता आणि सकलो कामारिता ऐसे भ्रांती जनी चित्ता योदिसे अनादि सिद्धे आगवे होत जात स्वभावे तरी तो काय शोचावे सांगे मज तरी मूर्खपणे नेनसे न चिंतावे ते चिंतिसे आणि तुझे नेते सांगसे आम्हा प्रती देखे विवेक जे होते ते दोहे ते न शोचिते
जे होय जाये भ्रांती मनोनिया नत्वेवहं जातो नासं नत्वं जे मे जनाधिपा न चैव न भविष्यामस् सर्वै मत परम. अर्जुना सांगे नायक एताम्य तुम्ही देख आणि हे भूपती अशेक आधी करुणी नित्यता ऐसेच्या सोनी नात्र निश्चित शया जाऊनी हे भ्रांती वेगळे करुणी दोन्ही नाही हे उपजाने नासे हे मायावसे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची जैसे पवन तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवनकी जन्मले म्हणून येते तिचे वायूची स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय नेमाले विचारी पा देहिनोस्मिन् यथा देहे कौमारं यवनं जरा तथा दे अंतरप्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति ऐकेशरी तरी एक परे वैसा भेदी अनेक हे प्रत्यक्ष चेदेक प्रमाण तू येत कौमारत्व दिसे मग तारुण्य ते ब्रंसे परे देहची नासे एकासबे तैसे चैतन्याचे अठाई ये शरीरांतरी होते जाते पायी ऐसे जाणे तयाना हे व्यामोह दुःख मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास अंस्थिदीक्षस्व भारत येतने नवयाचे कारण जी इंद्रियाधीनपण ती अकैज अंतःकरण म्हणून भ्रमे इंद्रिय विशेषी भीती तेत हर्ष शोक उपजती त्या अंतराप्लेविती संगेने जया विषयांच्या ठाई एक निष्ठता काही नाही तेत दुःखाने काही सुख हे दिसे तेके शब्दांची व्याप्ती निंदाने स्तुती तेत द्वेषादेश उपजती श्रवणाद्वारे मृद आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे उपचने संगे कारण संतोष ख्यादा व्यासुरानी सुरेख हे रूपाचे स्वरूप देख उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद जो घ्राण संगे विषाद तोष देता तैसाची द्विदरस उपजवी प्रीती त्रास म्हणून हा अपभ्रंश विषय संग ते केंद्र अधीन होईजे ती शीतोष्णा ते पाविजे आणि सुख दुःख आकळीजे आपण पी या विषया वाचून काही अनेक सर्वतारम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियाचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नेचा वासे भद्र जाती देखा नित्य या परी म्हणून तो बेरी आ सर्वता संगन धर्य धनुधरा यम ही न व्यत्यंते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सुमृतत्वाय कल्पते हे विषय जाते ना कळीते तया सुखदुःखेन पवती आणि गर्वास संगतीन ही तया तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवीची नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते सत उभयोरपि दृष्टोंतस तत्वदर्शिभी आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखिती योपादे माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ सदत स्वीकारिती सरली पै जैसे एकोनी मिनले असे परी निवडणे राजांसे वेगळे की जे की अग्निमुखे किडाळ तोडून या चोकाळ निवडते केवळ बुद्धिमंत नात्री जाणीवेच्या अयनी करेतात अधिक कडसने मग नवनीत निर्वाणे दिसे जैसे की विसबी एकवट उपन्यतारा एक घनवट तेत उडे ते फळगट जाणवाले तैसे बेचारेता निरसले ते प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तो तौरले ज्ञानयासी म्हणून अनित्याच्या ठाई तै अस्त्यक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोहे देखील असे अविनाश तद्विद्ये येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति देखे सारासार विचारिता प्रांती ते पाह्य सारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे आलोकत्रयाकार तो जयाचा विस्तार तेत नाम वर्णाकार चिन्ह नाही तो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केल्या हे घात कदानुहे अंतविंते मे देहा नित्य शोक्ता शरीरिन अनाशिनो प्रमेयस्य तस्माद् दिव्यस्वारत आणि शरीर जाता गवे हे नाशवंत स्वभावे म्हणून त्वा झंजावे पंडुकुमरा येनं व्यत्यहंतारं चष्येनं मन्यते हतं उभौतौ न विजानीतो नायं हन्ति न अन्यते
तो धरुणी देहावे मानाते जिटी सुने शरीराते मी मारिता हे मरते मनतासी तरी अर्जुना तू हे नेनसी तरी तत्वता विचारिसे तरी वदिता तू नवसी ते वद्य नवती न जायते म्रियते वा कदाचिं नायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतयं पुराणो न अन्यते अन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं ययेन मजमव्ययम् कथम सपुरुष पार्थ कंघातयती अंतिकम जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नाचे साचापजे मग चेवनिया पाहिजे तव काय नाही तैसे जान माया तो भ्रमतासी बाया शस्त्री हानितलिया छाया जैसे अंगीन रूपे का पूर्ण कुंभवलांडला येत बिंबाकार दिसे वृंशला परिभानु नायनाशला तया समे नाथरी मटे आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया पैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाश नाही स्वरूपी म्हणून येतो येणारोपी भ्रांती बापा वासंशी जीर्णा नियता विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराने विहाय जीर्णान यन्यानि संयाति नवानि दे जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन बीडिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाती नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत अशुद्ध्यो यमदाह्योय क्लेद्यो शोषयेव च नित्य सर्वगतस्थानो रचुलयं सनातन हानादि नित्य सिद्ध निरुपादि विशुद्ध म्हणून शस्त्रादिके छेदना घडेया हा प्रदके नाप्लवे अग्निदान संभवे येत महाशोषण प्रभवे मारुताचा अर्जुना नित्य अचळा शाश्वत सर्वत्र स्वदित परिपूर्ण अव्यक्तोयमचिन्त्योय मभिकार्ययमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि हा तर्काची आदिठी गोचरण वे किरटे ध्यान याची अभिती उत्कंठावाये हा सदा दुर्लभ मना आपण वे साधना निस्यम अर्जुना पुरुषोत्तम हा गुणत्रयारहित अनादि अभिकृत व्यक्तीसे अतीत सर्वरूप अर्जुना ऐसा जाणावा सकाळात्मक देखावा मग सहजे शोकागवा हरेल तुझा अतचैनम नित्य जातम नित्यं वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि आत्वा ऐसा नेनसि त्वंतवंतचे मानेसे तरी सोचुना पवसी पंडुकुमारा यादी स्थिती अंध हा निरंतर असे नित्य तैसा प्रवाह सित गंगाजळाचा त्यादी नाही खंडले समुद्र यासी मिनले आणि जाताचे मध्य उरले दिसे जैसे ये तिन्यतया परी सरशी सदा उधारी होतासी कवन्या वसरी ठाकतीना म्हणून हे आगवे येत तुझ नलगे शोचावे जे स्थितीचे हे स्वभावे अनादि ऐसी नातर हे अर्जुना नेचे तुझ्या मना जे देखून लोकादीना जन्मक्षया तरी येत काही तुझ्या शोकाचे कारण नाही हे जन्म मृत्यू पाह्य परिहर जातस्य ध्रुव मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजेते नासे नासले ते पुनरपीदिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा नातरी उदो असतो अपैसे अखंडित होत जात तैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रय अवसरे हे त्रयकेय संहरे म्हणून हान परिहार्यादि अंत तू जरे ऐसे मानिसे रे खेद काय करीसी काय जाणतासे नेनसी धनुर्धरा येतानेक एक पार्था तुझ भोवती पर्ये पाहता दुःख करावया सर्वता विशो नाही अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्नेव तत्र का परिदेमना जे समस्ते भूते जन्मादि अमूर्ते मग पातिले व्यक्ती ते जन्मले ते क्षयासी जेत जाती तिथ निभ्रांताने नवती देखे पूर्वस्थिती ती आपुलिये हिर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे आकार माया वसे सत्स्वरूपी नात्रे पवने स्पर्शने लेनिर पडयेसे रंगाकार का परापेक्षा अहंकार व्यक्ती कनगी तैसे सकळ हे मूर्त जानपा माया करीत तैसे आकाश बिंबता भ्रपट तैसे आधीचे जे नाही तया लागे तो रुसे काही ते आवेटे तो पाहे चैतन्य एक
तयाचे आरतीची भोगीत विषय तिजले संत तया लागे विरक्त बनवासिये दृष्टी सुने दयाते ब्रह्मचर्यादि व्रते मुनी शरतपात्याचरताती आश्चर्यवत् पश्यते कश्यदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्य आश्चर्यवच्चैन मन्य शृणोति श्रुत्वाप्येनं न वेदन चैव कश्चित् एकांतरी निश्चळ जे न्यायिता केवळ विसरले सकळ संसार जात एक गुणानवाद करिता उपरती होणी चित्ता निर्वदित लीनता निरंतर ऐकैकताची निवाली ते देहभाव सांडिले एक अनुभव पातले तद्रूपता जैसे सरिता उग समस्त समुद्रा माझे मिसळत प्रेमा गोतेन समात परतले नाही तैस्या योगेश्वरांच्या मते मिळणे समेक वटते परिजे विचारवणी पुनरावृत्ती भजतेचे नाम देहे नित्यमोऽध्ययम् देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि जे सर्वत्र सर्वै देहे जया करता ये गात नाही ते विश्वात्मक ते पायी चैतन्य एक याचने सुमावे हे होत जाता गबे तरी सांग काय शोचावे तत्वा हिरवे तरी पारता तुझ का निरुण मरे चित्ता परे किडा हे शुचेता बहुता परी स्वधर्म विचाव्यक्ष निविकंपितुमर्हसि धर्म्यादि विद्याश्रयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते तो अजून का ने विचारिसी काय हे चिंतेत आसे स्वधर्मोत विसरलासी तरा विजेने या कौरवा भलते झाले आत्मा तुझे काय पातले केवगचे बुडाले जरीत तरी स्वधर्मये काय तो सर्वता त्या जनोये मग तरी जेल काय पाये कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त तरी झाले द्रवीभूत तरी अनुचित संग्राम समयी आगा गुक्षीर जरी जाहाले तरी पत्यासी नाही घेतले ऐसिने विषय वय सुदले नवज्वारी देता तैसा हनान करिता नाश वैल स्वहिता म्हणून तो आता सावध होई वयाची व्याकळा काही आपला निधर्म पाये जो आचरता बाधना एकवणे काही तैसे मार्गाचे चालता अपयोन पवे सर्वता कधी पादारी वर्तता नाडळी जे तया परी पारता स्वधर्मे राहटता सगळ काम प्रणता सजे होय म्हणून या लागे पायी तुम्हा क्षत्रिय अनेक काही संग्राम वाचून नाही उचित जाणे निष्कपट होवावे उष्णा गाय झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी यदृच्छया चोपपन्नम स्वर्गदारव पावतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभंते युद्धमी दृशम अर्जुना झुंजदे काताचे ते होय का दैव तुमचे की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्राम काय मनिपे की स्वर्गीचे निरूपे मूर्ता का प्रतापे उदय केला नात्रे गुणाचे नि पती करे आरतीचे नि पडी भरे ही कीर्तीचे स्वयंवरे आले तुझ क्षत्रिय भूत पुण्य केजे ते झुंजायसे लाईजे जैसे मार्ग जाता जे चिंता मनीसी नात्रे जांभया पसरी मुख ते तावचटे पडे पियुक तैसा संग्राम देख पातलासी आतचे त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि आता ऐसा बेरीजे मग नातिले शोची बैसीजे तरी आपण आना होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडली तरी हस्ती कीर्ती जाईल जगच्या विशाप देईल आणि व्यवस्थित पावतील महादोषी जैसे भरतार येन वनिता उपवते पावे सर्वता मग तैसे दशा जीविता सुधर्मे बिन नात्र नेशव सांडीजे तैसे मे गिदी विदारीजे तैसे सुधर्मेना अभिभविजे महादोषी अकीर्तींच्या विभूतानी कथयिष्यन्ति देवयाम संभावित तस्य चा कीर्तिर मरणादतिरिच्यति कोणी स्वधर्म जरी सांडसील तरी पापावर पडावसील आणि अपेक्षते नवचेल कल्पांतवरी जाणते नितवचे जे आबी जो अपकीर्त्यांगन पवी आणि सांगा पाकी बिने गावी तो निया तू निर्मत सरस देता येथून निघसील किर मागोता परिते गती समजता न मनिलया हे चौकडून कवळतील बाण बरी घेतील तिथं पारताना सोडजेल जरी कृपाळूपणे ऐसेने प्राण संकटे जरी उपाय पानिग्ने घटे तरी ते जे आले ओकटे मरणाहुनी भयांत्रणादु परतम
मोसन्ति त्वं महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यस्यसि लाघवम् तू अनेक एक न विचारिसी येत संभ्रम झुंज आलासी आणि सतनोपणी निघालासी मागोता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना का प्रत्याय येईल मना सांगे मज अवाच्य मानवश बहुन वदिष्यन्ते तवा हिता निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नुकीं हे म्हणते गेला रे गेला अर्जुना मा भ्याला सांगे बोल उरला निका काही लोक सायासी करुणी बहुते विचिते आपले जेवाते परी वाढविते कीर्ते ते धनोदरा ते तुझा नायासे अनेक जोडले असे या दिते जैसे गगनाये तैसे गिरते निसीम तुझ्या ठाई निरुपमा तुझे गुण उत्तम ती लोकी दिगंतीचे भूपते वाटोने वाकानिती जे ऐकल्या तज करते कृतांताधिक ऐक ऐसी महिमा घनवट गंगा तैसे चौकट जया देखी जगी सुबट वाट झाली ते पुरुष तुझे अद्भुत ऐकून ती समस्त झाली अति विरक्त जीवितासी जैसा से आचे हाका युगांत होय मदमुखा तैसा करवाशे का धाक तुझा जैसे पर्वत वज्राते नातरे सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा त्यागातपण जाईल मग हिनत्वांगा येईल जरी मागोता निघसील न झुंजताची आणि हे पळो पळो नेदती तरुणी अवकळा करीते न गणिते कुठी बोली ती ऐकता तुझ मग ते वेळी हे फुटावे आता लाटेपणे का न झुंजावे ही जिंतली तरी भोगावी मही तळ हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् दृष्टिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चय नातर्यणीत झुंजता विचिल जीवित हरी स्वर्ग सुखान कयित पावसील म्हणून ये गोष्टी विचारणा करी किरटे आता धनुष्य घेऊन उठे झुंज वेगे तेके सुधर्माचरता दोष नासी असदा तुझ भ्रांती कवन चित्ता पातकाची सांगे प्लवेचे काय बुडी जे का मार्गदाता डळे जे परी उपाय चालून येणे जे तरी तेही गडे अमृत तरीचे मरिजे जरी विशेषे सेवे जे तैसा सुधर्मी दोष पाविजे हेतुकपणे म्हणून या पार्था हेतु सरण्या सर्वता तुझ्या शास्त्रवृत्ती झुंजता पाप नाही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तत युद्धायुज्यस्व दैवं पापम वाप्ससी सुखी संतोषान यावे दुखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी येतै विजयपण होईल हे सर्वता देह जाईल ह्यादीचे काही पुढील चिंता विना आपण या उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता सावणे जावे ऐस्या म्हणे होवावे तरी दोष न गडे सवावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा एषा ते वेता संख्ये बुद्धिर्योगे ते माम शृणु बुद्ध्यायुक्त या पार्थ कर्म ब्रह्मं प्राससी हे सांख्यसती मुकयित सांगितली तुझ येत आता बुद्धियोग निश्चिता उदारी पा जया बुद्धियुक्ता झालिया पार्था कर्ममंद सर्वता बाधून पावे जैसे वज्र कवचली जे मग शस्त्रांचा वर्षाव साईजे परी जैते सेवरे जे अचुंबित नेहा विक्रमना शोस्ते प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात तैसे एकत्रेन नसे आणि मोक्षत वरला असे जेत परवानुक्रम दिसे चोकाळत कर्माधारे राहाटी जे परी कर्म फळाना निरक्षिजे तैसा मंत्र ज्ञानाबाधी जे भूतबाधा तया परिजे सुबुद्धे आपो झालिया निर्वधी हस्ताची उपाधी आको न शके चेतना संचरे पुण्य पाप जे सूक्ष्माती निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेत अर्जुना ते पुण्य बसे जरी अल्पचरिते बुद्धी प्रकाशे तरी आशिषे नाशे संसार वय व्यवसायात्मिका बुद्धी रेक्य कुरुनंदन पौषा कायनंताश बुद्धी व्यवसायिनाम जैसे दीपक एकादा कुटी परिभूती जाते प्रगटी तैसे सद्बुद्धे थे कोटी म्हणून पार्था भोवती परी त्या अपेक्षेचे विचार शुरी जे दुर्लभ चराचर्य सद्वासना अनेका सारखा बहुबस जैसा न जोडे परेश अमृताचा लेश दैव गुणी तैसी दुर्लभ सद्बुद्धी जे परमात्म्याचे अवधी जैसा गंगेसे उदधी निरंतर तैसा ईश्वर वाचुने काही जी अनेक लाने नाही ते कचे बुद्धी पाहि अर्जुना जगी निरते दुर्मती जे बहुधा सेवे करती
तिथ निरंतर रमती अविवेकी म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृश्य नाही या मिमां पुष्पितं वाचम प्रवदंत विपश्चित वेदवादरता पार्थ नान्यदस्तेति वादिन वेदाधारी बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्मा फळ आसक्ती धरुनिया म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर हित हे वाचोनी काही अनेक सर्वता सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाहि दुर्बुद्धी ते कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुलम भोगेश्वरी गतिं प्रति देखे कामना विभूता होणे कर्मे आचरत के केवळ भोगे चित्त देऊनिया क्रिया विशेषे बहुते न लोपिते विदिते निपुण होणे धर्मात्या अनुश्रिती भोगेश्वर्य प्रसक्तानां तया प्रवृत्त चेतसां व्यवसायात्मका बुद्धीस समाधो न विधेयते परी एकचे कुडे करीते जे सर्व काम मनी धरते यज्ञ पुरुषा चुकते भोगता जो जैसा कर्पुराचा रासे गिजे मग आज्ञा लावून ये दिजे कामिष्टान्य संचार विजय काळ कुट दैवी अमृत कुंभ जोडेला तो पाय अनुने ओलांडलेला तैसा नाशिता धर्म निपजला हेतुकपणी सायासे पुण्य अर्चिजे मग संसार काय अपेक्षिजे परी नेनती ते काय के ज्या प्राप्त देखी जैसे रांधवणी रस सोयी निके करुण्या मोले विके तैसा भोगासाठी विवेकी धाडती धर्म म्हणून हे पाहता दुर्भिदिरेक सर्वता तया वेदवादरता मनीवसी त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रेगुण्य भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो निर्योग क्षेम आत्मवान त्रिगुण अवृत हे वेद जान निभ्रांत म्हणून उपनिषदादे समस्त सात्विकते रजतमात्मक जित निर्विजय कर्माधिक जे केवळ स्वर्ग सुजक धनुधरा म्हणून तो जाण हे सुख दुःख असेच कारण येत झनियांत करणारी ओदेसी तो गुणत्रयाती अभेरी मे माझे हे न करे एक आत्मसंकांतरे विसंभजनी यावा नर्त उदप्लाने सर्वतः संप्लुतोदकी तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत जरी वेद बहुत बोलिले विविध वेद सुचिले तरी आपण तापले तेचे गेपे जैसा प्रकटले गवस्ती अशेषाय मार्ग दिसते तरी ते तुला काय चाले जाते सांगे मज का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ अर्थीच जोगी तैसे ज्ञानी जे होते ते वेदार्थात ते विवरते मग अपेक्षे ते स्वीकारते शाश्वत जे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म पर हेतुर्भुर माते सोंगस्तो कर्मिणी म्हणून ऐके पारतात याची परी पाहता तुझं वचित वय आता स्वकर्म हे आम्ही समजते विचारिले तो ऐसेचे म्हणाले जेना सांडजे तो आपले वीत कर्म परिकर्म फळासन करावी आणि अकर्मी संगतीनं भावी हे सत्क्रियाचे आचरावे हेतू विन योगस्थ कुरु कर्मानी संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते तो योग युक्त होणे फळाचा संग टाकवणे मग अर्जुना चित्त देऊने करे कर्मे परे आदरिले कर्म देवे तरी समाप्ती ते पावे तरी विशेष देत हुशावी हे नको की निमित्त कोण एके ती सिद्धी न वजताची ठाके परी तेतेचे न अपरितो के शुभायना आचरता सिद्धी गेली तरी कादाचे किर झाले परी ठेलिया हे सगुण झाले ऐसेचे माने तेके जे तुलाली कर्माने पजे ते तुले आदी पुरुषे समर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे देखे सता सदकर्मी हे जे सरसेपण मनोधर्मी तेची योगसे ते उत्तमे प्रशंसजे दुरे नैवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धो श्रणमनिविच्च कृमना फल तव बुद्धियुक्तो जहातीय उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगा युज्यस्व योग कर्मस कौशलम अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सारजान योगाचे चितमना आणि बुद्धीचे ऐक्याती तो बुद्धियोग विवरता बहुते पाडे पारता दिसे आहारवता कर्मयोग परी तेचे कर्माचरिजे तरी याचा योग पाविजे जे कर्मसेच सहज योग स्थिती म्हणून बुद्धियोग सदर अर्जुना होई स्थिर मने करे भेर फळे तुझा जे बुद्धियोगा योजिले तेचे पारंगत झाले उभय संबंधी सणले पाप पुण्य कर्मजम बुद्धियुक्ता ये फलं त्यक्त्वा मनीषिण जन्म बंध विनिर्मुक्ता
पदं गच्छन्ति नामयं ते कर्मी तरी वर्तते परिकर्मापा नातती अन यातायाती लोपती अर्जुनातया मग निरामय भरित पावती पदच्युत तू बुद्धियोगयुक्त धनुधरा दाते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्य श्रुतस्य च तू ऐसा ते उसी ते मोहातिया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरील मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाड होईल मना पैसे तुझे तिथं अनेक काही जाणाबी का मागेले ते स्मराबी हे अर्जुना गवे पारुशील श्रुती विप्रतिमन्ना ते यदास्तास्य ते निश्चला समाधावचला बुद्धीस तदा योगमाप्ससी इंद्रियाच्या संगती जे पसर होईल मागोती ते स्थिर होईल माग आत्मस्वरूपी समाधी सुख केवळ जे बुद्धिवय निश्चय ते पावसी तू सकळ योग स्थिती अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितिः किं ब्रह्मासेत किमासेत व्रजेत किं तेत अर्जुन मने देवा हाच्या विप्रावागवा मी पुसेनाता सांगावा कृपानिधी मग अच्युत मने सुखे जे किरटे तुझा निके ते पसपावन मी के मनाचे ने या बोला पार्थे मनतले सांग पा श्री कृष्णा ते काय मन पेस प्रज्ञा ते ओळखो की बी आणि स्थिर बुद्धी जो म्हणे जे तो कैस्या चिन्हे जाणी जे जो समाधी सुख भुंज अखंडित तो कवने स्थिती असे कैसे निरूपी विलजे तेव्हा सांगावे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्मावतरण जो षडगुणादी कर्ण तो काय तेत श्रीनारायण बोलत असी श्री भगवान वाच प्रजाती यदा कामन सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मा तुष्टस् प्रज्ञस्तदोच्यते म्हणे अर्जुना पर्येसे जो अभिलाषे प्रौढे मानेसे तो अंतराय सुसुखीसे करीत असे तो सर्वदा नित्य तृप्त अंतःकरण भरित परी विषय माझे पतित जेने संगे की जे तो काम सर्वता जाये तयाचे आत्मसंतोषे मन राये तोची सिद्ध प्रज्ञा होये पुरुष जाणे दुःखेष्ण द्विग्न मनास सुखेश विगत स्पृह वीतराग भय क्रोधस स्थिर मुनिरुच्यते नाना दुःखे प्राप्ती दया उद्वेगना ही चित्ते आणि सुखाचे अर्थ अडपैचे जेना पार्था दयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयातीने काही परिपूर्ण जो ऐसा जो निर्वधी तो जाणपा स्थिर बुद्धी तो निरसनी उपाधी भेदरहित ये सर्वत्र नाभिस्नेहस तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो सर्वत्र सदा सरीचा परिपूर्ण चंद्रका जैसा आत्मोत्तम प्रकाश माझी न मने ऐसे अनविच्छिन्न समता भूत मात्रे सदयता आणि पालटना हे चित्ता कवने काही गोमटे काय पावे तरी संतोष तेने ना विभवे जो कोटने ना गवे विषादासी ऐसा हरिक शोक रहित जो आत्मबोध भरित तो जानपा प्रज्ञायुक्त धनुधरा यदा संहरते चायम कृमंगानेव सर्वश इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता का कुर्म जिया परी वायला वे पसरे नात्री इच्छावस्यावर यापले आपण तैसे इंद्रिया पैती होते तयाचे म्हणतले करीते तयाची प्रज्ञान स्थिती पावली असी विषया विनिवर्तन्ते निराहारस्य दीन रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्टा निवर्तते आता अर्जुनाने कैक सांगिन ऐके कवतिक जे विषयात साधक तिजे ती नेमे श्रोत्रादी इंद्रियावरती परिरसे नियमन करते ते सहस्रदा कवी जाते विषयी जैसे वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळीउदिक घालीजे तरी कैसे नाशने पजे तया वृक्षा तोदकाचिने बळी अधिके तैसा आडविनांग फाके तैसा मानसी विषय भूके रसनाद्वारे येरा इंद्रिय विषय तुटे तैसा नियमोन येरसाटे हे जीवनाचे न घटे नेविन मग अर्जुना स्वभावे ऐसे ऐने माते पावे जे का परब्रह्मान उभे होऊन जायजे ते शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरते ते सुहंभाव प्रतीती प्रकट होय येत तो हेपी कौंतेय पुरुष श्रीपश्चित इंद्रियाने प्रमातीनी हरंती प्रसमम मन निर्भी तरी अर्जुना हे आयानये साधना जे रट जाती जतना निरंतर तयाती अभ्यासाचे घरटी यमनियमाचे ताटी जे मनाते सदा मोठी धरुणे हाती
ती जते कासा विसी इंद्रियाचे प्रौढे ऐसे तैसे मंत्रज्ञाती विवसे बोलवे का देखे विषय तैसे पावती सिद्धीचे नेमिसे मग आकते स्पर्शेंद्रियाचे ने ते संदे मन जाये मग अभ्यासी थोटा विले ठाये ऐसे बळकट मना इंद्रियाचे ताने सर्वानी संयम्य युक्ता सेत मत्पर वसे इंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून ऐके पार्था या ते निर्जोज सर्वता सर्व विषयास्ता सांडोनिया तोची तो जाण योगनिष्ठेचे कारण तयाचे विषय सुखांतकरण जकबेना जो आत्मबोध युक्त होण्यासे सर्वगत जो माती हृदयात विसंबेना हिरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसे होईल जरी काही तरी साध्यंतचे पाये संसारासी तैसा का विषा चालेश घेतल्या वैभवस मनी भ्रांत करे नाश जीवितासी तैसे विषयाचे शंका मनी बसते देखा घात कर्याशे का विवेक जाता ध्यायतो विषयान पुंसास संगस्तेषुपजायते संगात संजायते कामात कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहास सम्मोहात स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती जर हृदय विषय स्मृते तर निसंग अपजे संगती संगे प्रगटे मूर्त्या विलासाची जेत कामोपजला तेत क्रोधाधीचे आला हृदयासे ठेविला समूह जाणे समूह झाल्या व्यक्ती तरी नाश पावे स्मृती चंडवाते जोत्य हत जैसी कास्तमाने निसे जैसी सुरीती जाते ग्रासी तैसे दशा स्मृती भ्रंशी प्राणियांसी मग अज्ञानंद केवळ तेने आपले विजय सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे दात्यांदा पणे पावे मग ते काकोय ते सारा धावे तैसा बुद्धीसे होते भवे धनुधरा ऐसा स्मृती भ्रंश घडे मग सर्वता बुद्धी अवघडे तेत समूळे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी तैसा पुरुषा बुद्धिनाशी होय देखे म्हणून ऐकी अर्जुना जैसा विस्मलिंग लागी अंधना मग तो प्रौढ झाली त्रिभुवना पुरुष के तैसे विषयाचे ध्यान जरी उपाय पावा हे मन तरी येसने पतना किवसित पावी राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रिय शरण आत्मवशर विधे आत्मा प्रसाद मध्ये गच्छती म्हणून विषय आगवे सर्वता म्हणून सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील पार्थानी काही एक तरी नाशली राग द्वेष तरी इंद्रिय विषयावाद कर्मता नाही तैसा सूर्याकाशात रश्मी करे जगाते स्पर्शत तरी संग दोषे काय लिंपित तिचे ना तैसे इंद्रियात उदासीन आत्मरस्याचे निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होण्याचे तरी विषय ते काय आपण पे वाचून नाही मग विषय कवना काय बाधितील कवना जरी उदेकी उदक बुडीजे काग्न्यागी पुळीजे तरी विषय संग आपली विजय परिपूर्ण तो ऐसा आपणचे केवळ जो होण्यास ये निखिळ तयाचे प्रज्ञाच आणि भ्रांतमानी प्रसादे सर्व दुःखानं हानि रस्योपजायते प्रसन्न चेतोसे हायशु बुद्धी पर्यवतिष्ठते देख्या अखंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता ते तरज्ञ नाही समजता संसार दुःखा तैसा मृताचा निर्जर प्रसवी दयाचा जठर तया शुद्धे तृषेचा दर काहीचे नाही तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे ते तापैसे बुद्धी राहे परमात्मरूपी जैसा निर्वातीचा दीप सर्वतानिने कंप तैसा स्थिरबुद्धी स्वरूप योगयुक्त नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चा युक्तस्य भावना न चा भावेत शांती प्रशांतस्य कुत सुखम जी युक्तीची कडसनी नाही दयाचे अंतःकरणी तो अकळला जाणगुणी विषयाधिकी तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वता आणि स्थैर्याच्या असतात निपजे निश्वताचे भावना तरी नव्हेची देखे मना तरी शांतिके अर्जुनाप होय चेत शांतीचा देवळा नाही सुख तिथ सुख विस्तृण रिगे काही तैसा पाप्याच्या टाये मोक्ष नवसे देखे अग्नि माझे घापते ती विजय जरी विरुडते तर अशांता सुख प्राप्ती घडू शके अव्यक्तपणा मनाचे तेचे सर्वस्व दुःखाचे या कर्णेंद्रियाचे दमाकीजे इंद्रियानाम हे चरतम जन्मनो न विधेयते तदस्य हरिते प्रज्ञाम वायुर्नाममि बंबसी इंद्रिय जे जे म्हणते ते तेचे जे पुरुष करते ते तरलेचे न तरते विशेष सिंधू दैसा नाम तया ठाकता तरी वरपडा होय दुर्वाता तरी चुकला हे मागोता पाव पावी तैसा प्राप्ती पौरुषे इंद्रिय लागरी जरी कौतुके तरी अक्रमिले जाण दुःखे संसारिके तस्मा देस्य महाभावो निगृहितानि सर्वश इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून आपली आपण पया जरी इंद्रिये ते आया तर अधिक काय धनंजय सार्थकासी देखे कुर्म जिया परी होवायला वेव पसरे नातरी इच्छावस्यावर आपण पैची तैसे इंद्रिया पैती होते तयाचे म्हणतली करते तयाचे प्रजादान स्थिती पावली असे आदाने की एक गहन पूर्णाची चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सानिशा पश्यतो मुनी देखे भूत जात निदेले ते तिचे जया पाहले आणि जीव जे तचेले ते तर निद्रित जो तोची तो निरुपादी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोचे जाणे निर्वधी मुनीश्वर आपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांती मापनोते न काम कामी पार्थाने कही परी तो जाणू येईल अवधारी तैसी अक्षपता सागरी अखंडित जरी सरिता वग समजता परिपूर्ण होईने मिळता तरी अधिक न वेशता मर्यादा न सांडी ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषुने जाते समजता परी न्यूनने पार्था समुद्र जायचा तैसी प्राप्ती रुद्धी सिद्धी तया शिव शोभन वे बुद्धी आणि न पवतान बाध्य धृती तया ते सांगे स्त्रियाच्या घरी प्रकाश काय वाती विरी कानाला विजेतरी अंधकारी कोंडेल तो ते कीर्ती सिद्धी तया परी आली गेली सिन करे तोची कुंतलासी अंतरी आत्मसुखी जो आपलेनी नागरपणे इंद्रे भुवनाते पाबळे म्हणे तो केविरंजे पालवणे बिल्लाचिने जो अमृताती ठी ठेवे तो दैसा कांजन सिबे तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी पार्थानवले हे पायी चित सर्व सुखा लेखने नाही ते तर रुद्धी सिद्धे काय प्राकृता होती विहाय कामन्य सर्वान् पुमांशरती निस्पृह निर्ममो निरहंकार स शांतीमध्ये गच्छती ऐसा आत्मबोधी तोषला जो परमानंदी पोकला तोची स्थिर प्रज्ञ बला ओळखतो तो अहंकाराती दौडवणे सकळ काम साडवणे विचरे विश्व होणे विश्व माझी एषा ब्रह्मी स्थिती पार्थ नैनम प्राप्तिव मुह्यति सित्वस्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सोपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्योगो नाम तृतीयोऽध्याय हे ब्रह्मस्थिते निस्सीम जे अनुभवेते निष्काम ते पावले परब्रह्म अनायासी जे चिद्रूपी मिळता ध्यानतेचे व्याकुळता आडटको न सके चित्ता प्रज्ञा जया तीची स्थिती सोमुखी श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो मनी ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले ते अर्जुन मने मनितले आता मुचे आका झाले उपपत्ती या जे कर्म जात आगमे हेत निराकारिले देवे तरी पारुशिले म्याजून जावे मनोनिया ऐसा श्री अच्युताचे बोला चित्ते धनुर्धर वाईला आता प्रश्न करेल भला अशंकोनी तो प्रसंग से नागर जो सकळ धर्मासे आगर कि विवेकामृत सागर प्रांतहीन जो आपण सर्वज्ञनाथ न पिता होईल श्री अनंत ज्ञानदेव सांगेल मात निवृत्तीदास इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीयोऽध्याय श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।